हॅलो, नमस्ते फ्रेंड. बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री याच्यामध्ये 11 सायन्सचा आपण अभ्यास करत आहोत. व्हॉट इज एसआय युनिट ऑफ द मास? एसआय युनिट काय आहे मासचं? त्याचा आन्सर आहे केजी. दुसरा क्वेश्चन आहे, हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ द वॉटर विल बी प्रोड्यूस बाय कम्प्लीट कंबशन्स ऑफ द 12 ग्रॅम ऑफ मिथेन गॅस. आता या क्वेश्चन मध्ये कंबशन म्हणजे याचा अर्थ पहिल्यांदा काय आहे ते पाहू. हाय टेम्परेचर केमिकल रिएक्शन बिटवीन फ्युएल्स अँड ऑक्सिडंट. ती फ्युएल्स अँड ऑक्सिडंट त्याचे पर्याय आहे तर आपल्याला म्हणजे आन्सर 16, 27, 36 आणि 56. पहिल्यांदा केमिकल रिएक्शन आपण मिथेन गॅस लिहू. मिथेन प्लस ऑक्सिजन O2 gives the CO2 and 2H2O, carbon dioxide and water. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ द वॉटर विल बी प्रोड्यूस. ग्रॅम्स मध्ये म्हणजे मास किती प्रोड्यूस झालं या रिएक्शन मध्ये. तर पहिल्यांदा केमिकल रिएक्शन मिथेन आणि ऑक्सिजनची लिहिली आपण. मोलार मास ऑफ मिथेन गॅसचे काढू. मोलार मास मिथेन गॅस काढताना आपण काय कार्बनचा मास नंबर किती आलाय 12.01 अँड हायड्रोजनचा मास नंबर 1.008 इंटू मल्टिप्लाय बाय 4. याचा आन्सर आहे 16.042 ग्रॅम पर मोल. ओके, तर वॉटर मॉलिक्युलचं पण आपल्याला मोलार मास काढावा लागेल. वॉटर मॉलिक्युल मध्ये H2O आहेत आणि ऑक्सिजन 1 आहे. तर 2 into 1.008 plus 16 is equal to 18.116 ग्रॅम पर मोल. आणि मोलार मास काढल्यावरती आपल्याला मोल्स ऑफ मिथेन पण काढलं पाहिजे. मोल्स ऑफ मिथेन मध्ये काय आहे, मोल्स ऑफ मिथेनचा फॉर्म्युला किंवा मोल्स ऑफ वॉटरचा फॉर्म्युला. मास आपण मोलार मास म्हणजे मोल्स. ओके, आता मास आपण काढलेलं आहे वरती. मास किती आलेलं आहे मिथेन गॅसचा, मास इथे काढले नाही आपण, सॉरी. तर मास आपल्याला हाऊ मेनी ग्रॅम्स वॉटर विल प्रोड्यूस कम्प्लीट कन्झम्पशन ऑफ दी 12 ग्रॅम ऑफ मिथेन गॅस मास. आता मोल्स ऑफ मिथेन काढताना आपल्याला